रोहित. चला लेट स्टार्ट. पहिलाच बॉल आणि डॉट. खूप सुंदर असं गोलंदाजी करताना रोहित वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन आलाय पंचाच्या उजव्या बाजूने. पुढवून खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगलं असं फॉलो थ्रू वरती फिल्डिंग करत रोहित, पण एक रन अडवू शकला नाही आपल्या संघासाठी. संघाचं खातं उघडलं गेलंय एक धावसंख्येने. धावसंख्या झाली ती एक. 2 चेंडू 1 धाव. स्ट्राइक वरती राहुल. खूप सुंदर असा ड्राईव्ह केलाय. चौकार. पहिला चौकार, पहिला चौकार राहुलच्या बॅटमधून. टुर्नामेंटमध्ये राहायचं असेल तर सूर संभाजी संघाला ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. खूप सुंदर असा ड्राईव्ह बघायला मिळाला राहुलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. राहुल बांगर ऑन फायर. नऊ. 4 चेंडू 9 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. पहिले 2 चेंडू खूप उत्कृष्टरित्या हाताळले होते रोहित यांनी. त्यानंतर राहुल स्ट्राईकवर आले. त्यानंतर त्यांनी 2 चेंडूवर 2 सलग चौकार लगावलेत. शेवटचे 2 चेंडू बाकी. आणि ही सौवर्ण संधी हुकवली, परंतु रनआउट होत आहेत का. थर्ड अंपायरचा कॉल दिलाय पंच शक्ती यांनी आणि सॉफ्ट सिग्नल आउट. यापुढे होणारा सामना असेल ग्रुप सी मध्ये इच्छापूर्ती बॉयज, माई 7 स्टार आणि VSA वॉरियर्स. या तिन्ही संघाने रेडी राहायचंय. कृपया तिन्ही संघाने, ग्रुप सीच्या तिन्ही संघाने त्वरित रेडी व्हायचंय. आपले लीग पद्धतीचे सामने आहेत. लवकरात लवकर आपल्याला हे सामने संपवायचे पण आहेत.
आताचा चेंडू पकडून सांगायचा आहे का? आउट आहे फलंदाज. थर्ड अंपायर डिसिजन आउट. 5 बॉल 5 चेंडू झालेले. शेवटचा चेंडू बाकी पहिल्या षटकातील. नवीन फलंदाज शेखर नाईक. पुढील चेंडू घेऊन रोहित सूर संभाजी संघासाठी. उत्कृष्ट चेंडू होता. हलक्या पद्धतीने खेळलाय अक्षय यांनी आणि एक धाव घेतलेली आहे. लांब टाकलेला चेंडू. 1 ओव्हर षटक समाप्तीनंतर साई दर्शन संघाच्या धावा झाल्या त्या 9 धावा. 10 धावा. 2 ओव्हर षटक समाप्तीनंतर 1 ओव्हर षटक समाप्तीनंतर 10 धावा झालेल्या आहेत भटवाडी साई दर्शन संघाच्या. नवीन गोलंदाज बघूया कोण येते आता सूर संभाजी संघाकडून. नवीन गोलंदाज जितेंद्र. पंच सामना चालू करायचा आहे. आपल्याला लीगचे सामने आज लॉट पूर्ण भटवाडीचा कंप्लीट करायचा आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे कुठल्या संघाने. जितेंद्र उर्फ भाऊ सूर संभाजी संघाकडून दुसरं षटक घेऊन. आणि आडव्या पद्धतीने फटका खेळलेला आहे. नॉट आउट असा डिसिजन दिलेला आहे पंचांनी. 1 धाव. मेन पंचांच्या भूमिकेत शक्ती गोसावी आणि लेग अंपायर असतील ते रोशन खापणे. भटवाडीतील एक जुने जाणते खेळाडू. आणि फटका फसलेला आहे आणि शेखर नाईक बाद. चेंडू द्यायचा आहे. कोणी असेल तर तिकडे चेंडू फेकायचा आहे मैदानात. बघूया आता भटवाडी साई दर्शन संघाकडून तिसरा फलंदाज कोण येतोय. आणि नवीन फलंदाज सोहम जाधव. सोहम जाधव नवीन फलंदाज. भाऊ यांची उत्कृष्ट गोलंदाजी. भटवाड्यातील 12 संघांनी प्रवेश घेतलेला आहे या टुर्नामेंटला. उत्कृष्ट चेंडू होता पण संकेत यांना काही चेंडू कळलेला नाहीये. गचा असं यष्टीरक्षण केलेलं आहे संकेत यांनी. 22च्या स्वरूपात 1 धाव भेटलेली आहे. तीन चेंडू 12 धावा झालेल्या आहेत भटवाडी साई दर्शन संघाच्या. चार चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील जितेंद्र भाऊ यांचे. फलंदाजीला आहे ते सोहम जाधव. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतायत सोहम.
आणि फसवा चेंडू टाकलेला आहे आणि सोहम यांना काही कळलेलं नाही आणि फलंदाज बाद. उत्कृष्ट असं यष्टीरक्षण संकेत बाईत यांचं. पुढील 3 संघांचा ग्रुप असेल ते विघ्नहर्ता इच्छापूर्ती बॉईज, VSA वॉरियर्स, माई 7 स्टार. तिन्ही संघांनी रेडी राहायचे. पुढील गटात तुम्हाला VSA संघाचा महागडा खेळाडू साई नवले दिसेल खेळताना. साई नवलेला तुम्ही इन ॲक्शन बघू शकता पुढील सामन्यात. VSA संघाचा एक्सपेन्सिव्ह खेळाडू आहे तो. आणि रितेश यांना फसवा चेंडू टाकलेला आहे आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद. भाऊ यांनी कमबॅक केलेलं आहे षटकात. उत्कृष्ट गोलंदाजी टाकली जितेंद्र उर्फ भाऊ. त्यांनी लास्ट संडेच्या आमदार चषक स्पर्धेत 13 धावा झालेल्या आहेत. 2 षटक समाप्तीनंतर 13 धावा. 3 रनचं षटक टाकलं आहे भाऊ यांनी आपल्या संघासाठी आणि महत्त्वपूर्ण 3 विकेट घेतलेले आहेत. आमदार चषक मागील आठवड्यात झाला त्या टुर्नामेंटला देखील जितेंद्र उर्फ भाऊ यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली. नवीन गोलंदाज सूरज. सूर संभाजी संघासाठी सूरज. एक धाव घेतलेली आहे अक्षय यांनी. पुढील फलंदाज भटवाडी साई दर्शन संघाकडून सागर जाधव. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतायत सागर. गोलंदाजीसाठी येथे सूर संभाजीकडून सूरज. आडवा पद्धतीचा फटका सागर यांचा आणि 4 धावा भेटलेल्या आहेत. खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू त्यांनी मारलेला आहे. सागर जाधव यांनी आडव्या पद्धतीने फटका खेळलाय 4 धावांसाठी. शेवटच्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. 17 धावा झालेले आहेत. अठरा झालेले आहेत. 18 धावा. स्कोरर करणं थोडी चुकी झालेली. गचाळ चेंडू. 19 धावा झालेल्या आहेत भटवाडी साई दर्शन संघाच्या. उत्कृष्ट फटका खेळलाय सागर यांनी. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत आहेत. 1 धाव घेतलेली आहे. एक्स्ट्रा स्वरूपात धाव आल्यानंतर 1 धाव घेऊन धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत. उत्कृष्ट फटका होता. पण नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला चेंडू लागलाय, नाही तर 4 धावा नक्की भेटल्या असत्या. शेवटचे 2 चेंडू बाकी. शेवटच्या षटकातील धावसंख्या झाली ती
खराब चेंडू, वाईट चेंडू टाकलेला आहे सूरज यांनी. 22 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सागर यांचा उत्कृष्ट फटका, गचा क्षेत्ररक्षण होतं पण बॅकअप होतं, त्यामुळे फलंदाज पंच कोण बाद आहे? नॉन स्ट्राईक यांचा बाद आहे का? अक्षय बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील सागर असतील स्ट्राईकला, भटवाडी साई दर्शन संघाकडनं. नॉन स्ट्राईकला ते रुपेश खानविलकर. तेवीस धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. उत्कृष्ट फटका आडव्या पद्धतीचा सागर जाधव. आपल्या संघाला गरज असताना 2 चौकार मारलेले आहेत सागर जाधव यांनी. 27 धावा झालेल्या आहेत आणि सूर संभाजी संघाला जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे 3 षटकामध्ये. पुढील 3 संघ रेडी राहायचे. इच्छापूर्ती बॉईज, माई 7 स्टार आणि VSA वॉरियर्स. या सामन्यासाठी अनुभवी पंच रोशन खापणे सर, MCA अंपायर रोशन खापणे सर, मैदानाची पुरेपूर माहिती आणि सगळे नियम ज्यांना माहिती आहेत असे आमचे रोशन खापणे सर, प्रथमेश खापणे यांचे वडील रोशन खापणे, उत्कृष्ट पंच. आज भटवाडी लीग पद्धतीचे सामने होतील. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे भटवाडी साई दर्शन. फलंदाज पाठवायचे सूर संभाजी संघाने. व्हिडिओ कॉल करते सचिन बसून कॉल करते भेटली. बल सूर संभाजी संघाकडून स्ट्राईकला ते रोशन, नॉन स्ट्राईकला ते देवेश आणि गोलंदाजीला ते भावर्त साई दर्शन संघाकडून. भावर्त पहिलं षटक पॉवर प्लेचं घेऊन उत्कृष्ट गोलंदाज आहेत भावर्त देखील. अगदी कमी वयात चांगली गोलंदाजी करतात. आणि साई दर्शन संघात
सुरेश पुजारी यांचा आवडता खेळाडू रितेश वालावलकर देखील आहे. उत्कृष्ट चेंडू ब्लॉक ऑल पद्धतीचा रितेश वालावलकर यांच्यासाठी सुरेश पुजारी यांनी यूट्यूबद्वारे हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. रितेश वालावलकर उर्फ अंड्या यांच्यासाठी सुरेश पुजारी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ऑल द बेस्ट सांगितले आहे त्यांना. नो चेंडू होता पण फलंदाज फसलेला आहे आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज महेश सूर संभाजी संघाकडनं महेश. पंचाचा निर्णय नॉट आउट असा आहे. एक धाव घेतलेली आहे. 4 चेंडू झालेले आहेत भावर्त यांचे 2. काय बोलू प्रशांत कदम भाऊ यांचे देखील हार्दिक अभिनंदन. फटका फसलेला आहे. भावर्ते यांची उत्कृष्ट गोलंदाजी. प्रथमेश कापणे बॉल बघायचा आहे जरा चेंडू बघायचा आहे बाहेर आपला आलेला आहे. चेंडू आलेला आहे. भावर्ते यांची उत्कृष्ट गोलंदाजी. नवीन फलंदाज सूरज. बघूया आपल्या संघासाठी काय करताय सूरज. शेवटचा चेंडू बाकी. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक उत्कृष्ट आतापर्यंत हाताळलेलं आहे भावर्त यांनी. कचा चेंडू वाईट चेंडू टाकलेला आहे. पाच चेंडू 3 धावा झालेले आहेत. पहिले षटक चालू. प्रयत्न केलेला सूरज यांनी पण भावर्ते यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. पॉवर प्ले मध्ये फक्त 4 धावांचं षटक टाकलेलं आहे आणि 2 विकेट घेतले आहेत आपल्या संघासाठी. महत्त्वपूर्ण 2 विकेट. बघूया पुढील गोलंदाज कोण येतोय साई दर्शन संघाकडून. नवीन गोलंदाज सोम जाधव. दुसरं षटक घेऊन सोम जाधव भटवाडी साई दर्शन संघासाठी. टॉस साठी यायचंय. 12 चेंडूत 24 धावांची आवश्यकता सूर संभाजी संघाला. बॅकअपला सागर जाधव यांनी चेंडू अडवलेला आहे. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवलेली आहे. अजून 11 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे सूर संभाजी संघाला.
पुढील सामन्याचा टॉससाठी यायचं आहे माई 7 स्टार विरुद्ध इच्छापूर्ती बॉयज. इच्छापूर्ती बॉय टॉससाठी यायचं आहे स्टेजवर. शेवटचे 2 चेंडू बाकी सोहम जाधव यांचे. माई 7 स्टार संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तो ग्रुप सी चा पहिला सामना असेल. दहा धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. तिसरं षटक घेऊन अक्षय प्रदीर्घ बने. एक धाव घेतलेली आहे. सतरा धावांची आवश्यकता आहे. अखिलेश यादव उर्फ गोलू देखील सामना बघायला आलेले आहेत. मागच्या रविवारी त्यांचा उत्कृष्ट परफॉर्मन्स होता. मागच्या रविवारी अखिलेश यादव आमदार चषकात निखिल जाधव मागच्या रविवारी अखिलेश यादव यांचा उत्कृष्ट परफॉर्मन्स होता. सोमवारी त्यांचा मोबाईल वाजलेला सकाळी. उत्कृष्ट कॅच घेतलेली आहे राहुल बांगर यांनी. एका हातात डाव्या साईडला कॅच घेतलेली आहे. माई 7 स्टार निर्णय काय आपला? गचा असं क्षेत्ररक्षण रितेश वालावरकर यांचं. एक धाव भेटलेली आहे. आणि फटका फसलेला आहे. फलंदाज बाद. बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. वाईट चेंडू.